मी आता निघालेली आहे गावाला जाण्यासाठी. ट्रेन पकडायला चाललेली आहे ठाणा स्टेशनला. माझी एक्साइटमेंट एवढी आहे ना की मी बॅग घेतली, परंतु घरातनं ब्लॉग स्टार्ट करायचा मी विसरूनच गेली. सो मी आता ब्लॉग माझा स्टार्ट करते आहे. सो माझं ट्रेनची जर्नी आणि पूर्ण एक दिवस माझा कोकणातला कसा जाणार आहे त्याच्याबद्दल हा ब्लॉग असेल. तर आता मी रिक्षा पकडते आणि निघते स्टेशनला जाण्यासाठी. तर आता घड्याळात 10 वाजलेले आहे आणि 10:45ची ट्रेन आहे ठाणा स्टेशनवरनं. परंतु रिक्षा मिळेपासून ते स्टेशनला जाईपर्यंत तेवढा वेळ जाणार, त्याच्यामुळे आधी रिक्षा बघते. हायवेपर्यंत आलेली आहे चालत आणि आता रिक्षा शोधते आणि रिक्षेत बसून निघेन मग ठाणा स्टेशनला जायला. तर आता मला रिक्षा मिळाली आहे आणि मी रिक्षेतनं बसून चाललेली आहे पलीकडे. कोपरीवरनं मी आता ट्रेन पकडणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 7ला ट्रेन येणार आहे आणि माझ्याकडे काही नाही, एकच सॅक आहे. सो बरं झालं एकतर लवकर रिक्षा मिळाली, नाहीतर बरं झालं लवकर रिक्षा मिळाली, नाहीतर रिक्षेचे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. एवढ्या रात्री रिक्षा मिळत नाही. सो चला ठाणा स्टेशन. ट्रेन आपली आलेली आहे. टायमावरती आहे ट्रेन. सकाळी फक्त टायमावरतीने सोडलं पाहिजे म्हणजे माझी दिवसभराची कामं पूर्ण होऊन मला आराम करून पुन्हा निघायला मिळेल. सो चला तर मग ट्रेनमध्ये बसते. तर मला माझा आता अप्पर बर्थ मिळालेला आहे आणि मी अप्पर बर्थवरती झोपायला आलेली आहे. मी आता झोपते आणि सकाळी कणकवली आल्यानंतर तुम्हाला भेटेल. तोपर्यंत गुड नाईट. तर मी आता पोचलेली आहे कणकवली स्टेशनला. नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजची सकाळ आहे ती आहे डायरेक्ट कणकवलीतनं माझ्या घरातनं. तर आताच मी झोपून उठलेली आहे आणि झोपून उठल्यानंतर पहिले जो घेतलेला आहे तो चहा आईच्या हातचा. आईने आता चहा बनवला. ती आई म्हणाली खूप थकून आली असेल. अगं म्हटलं नाही, रात्री झोप तशी झालेली नाही आहे, कारण ट्रेनचा टायमिंग हा 5:30चा होता, परंतु ती पोचली 6:30ला. 1 तास ट्रेन लेट होती आणि त्याच्यामुळे कसं झालं पूर्णतः उजाडलेलं होतं. मग धावत पळत मी पटकन आम्ही घरी आलो, कारण मुलंसुद्धा शाळेत जायची होती आणि भाऊजींना त्यांना सोडायला जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही धावत पळत आम्ही घरी आलो. सो आता खूप छान वाटतंय. परंतु आता मी उठल्यानंतर आता मी फ्रेश होते, आंघोळ वगैरे करते आणि त्यानंतर मी जाते आहे कणकवलीला, जे काम आहे त्या कामासाठी. सकाळीच बहिणीने मी आज येणार म्हणून फिश मार्केटमधनं सुरमई आणलेली आहे. तर आईने सुरमईची आमटी बनवली आहे. भात, गावाला आल्या नॉनव्हेज खाणं आणि ते सुद्धा आईच्या हातचं, ती काही मजाच वेगळी आहे. आणि माझी आजची संध्याकाळची तिकीटं पण कन्फर्म झालेली आहेत आणि मला संध्याकाळची माझी कोकण कन्या आहे. लकीली कोकण कन्या मिळाली. काल मी म्हणत होते की मला कोकण कन्याचं तिकीट मिळत नाही, परंतु मला आत्ता कोकण कन्याचं तिकीट मिळालेलं आहे आणि मी आज संध्याकाळच्या ट्रेनने पुन्हा मुंबईला जायला निघते, कारण हर्षीची पण शाळा आहे. त्याला 1 दिवसाला मी ठेवून आलेली आहे. तर आता कणकवलीच्या तहसीलदार कार्यालयात माझं जे काम होतं ते आता पूर्ण झालं आहे आणि मी चाललेली आहे आता मुलांना घ्यायला. आता मुलांना शाळेतनं घेते आणि त्यानंतर घरी जाते, कारण आईने माझ्यासाठी स्पेशल फिश बनवले. तर आता मुलांना सुद्धा घेतलेलं आहे आणि आईस्क्रीम पार्लरमधनं आईस्क्रीम सुद्धा घेतली आहेत. निघतो आता आम्ही घरी जायला. मुलांना आईस्क्रीम खायची खूप इच्छा झालेली, म्हणून आता आम्ही आईस्क्रीम वगैरे घेऊन चाललोय आता. तर आता मुलांना सुद्धा शाळेतनं घेतलेलं आहे. जय, तुला बरीच जण विचारतात माझ्या ब्लॉग मध्ये, जय खूप शाळा आहे म्हणतात. शाळा आहेस ना? दुपारी खाणार आईस्क्रीम. आणि आजीने कोणती मच्छी बनवली आज? सुरमई. येस. चला तर मग आईने माझ्या आवडीची सुरमईची आमटी बनवली आणि त्याच्याच बरोबर तिने फणसाची भाजी सुद्धा बनवली, जी मला खूप 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 आवडते. परंतु त्याची रेसिपी मी तुमच्यावर नाही शेअर करू शकली, कारण मी माझ्या कामासाठी आता कणकवलीला होती. तर आता घरी जाऊन खूप भूक लागलेली आहे. घरी जाऊन आता सगळे आम्ही जेवतो, कारण मुलांना पण नंतर आता क्लासला सुद्धा जायचं आहे. चला तर आम्ही निघतो आता कणकवलीतनं घरी जायला. आम्ही सगळेजण जेवायच्या आधीच जय सुद्धा जेवायला बसलाय आणि अजून तुझं कोल्ड्रिंक संपलंच नाही. काय केलंय आजीने जेवायला? आणि फ्राय नाही केला आज आजीने? का रे? दाखवते की आईने जेवण काय केलंय. सुरमईची आमटी, भात आणि त्याबरोबर केलेली आहे फणसाची भाजी. मी आली आहे म्हणून आईने फणसाची भाजी केली. करण पण इथेच बसलाय. काय गेम खेळतोय? मग चला आपण जेवायला जाऊया.
हे आईचं ताट वाढलेलं आहे. आईला पण सुद्धा दुपारी टीव्ही बघत जेवायला आवडतं, तर आम्ही जातो आतमध्ये किचन मध्ये जेवायला. चल करण आपण जाऊया. ह्यांना टीव्हीचा ह्यांना वेळ आहे. नातू आणि आजी दोघं जण बसले जेवायला. हे कसला गेम खेळतोय रे? कसला गेम बघतोय? काय रे कसला गेम बघतोय? ग्रॅनी ग्रँडपा. चल तर आता मी सुद्धा माझं जेवण घेतलेलं आहे. सुरमई मस्तपैकी ताजी बहीण घेऊन आलेली आहे आणि सोलकढी भात, मच्छीची आमटी, सोलकढी भात आणि माझ्या आवडीची फणसाची भात. तर आता आमच्या सगळ्यांचा आवरलेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय सगळीजण. खूप गरमी आहे इकडे पण, परंतु कौलाचं घर असल्यामुळे आणि आजूबाजूला खूप सारी झाडी असल्यामुळे इथे तेवढं गरम होत नाही. कणकवली सिटीत गेल्यानंतर ना खूप गरमा जाणवतोय. तर आम्ही आता जेव्हा बाहेर गेलो त्यावेळेला आम्ही कोकम सरबत वगैरे पियालो आणि मुलांनी सुद्धा कोल्ड्रिंक घेतले. आणि मला माहिती नव्हतं की आईने माझ्यासाठी फणसाची भाजी करते आहे, कारण आईला कालच माहिती होतं की मी येणार आहे ते. तर त्याच्यामुळे तिने फणस काल सोलून ठेवलेला होता, फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता आणि आत्ता तिने माझ्यासाठी फणसाची भाजी केलेली आहे. म्हणजे मला ती जो छोटा फणस असतो ना, जो वाफवलेला फणस म्हणजे वाफवतात फणस आणि त्यानंतर जी भाजी करतात ना चेचून, ती भाजी आवडत नाही. मला अशी सोललेल्या गऱ्यांची भाजी आवडते आणि खूप छान लागते सोललेल्या गऱ्यांची भाजी. त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि जर तुम्हाला पुन्हा ती माझी फणसाच्या भाजीची रेसिपी बघायची असेल तर म्हणजे माझ्या आईनेच केलेली होती ती भाजी सुद्धा, ती सुद्धा इथेच आम्ही केलेली होती. सो त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती लिंक तुम्ही नक्की बघा आणि फणसाची भाजी बनवा. आत्ताच्या टायमाला काजूगराची भाजी, फणसाची भाजी खूप अप्रतिम लागते ह्या टायमाला. तर आता मी जेव्हा मुंबईला जाईन ना तेव्हा ओल्या काजूगर आहेत ना त्याची सुद्धा भाजी ऑलरेडी मी केलेली होती भाजी, परंतु पुन्हा एकदा ओल्या काजूगराची मी भाजी करणार आहे. सो ती सुद्धा तुम्हाला दाखवीन. आणि जसं मी काल तुम्हाला म्हटलं की फणसाचे जे कचोरी असते त्याची रेसिपी मी काल केलेली होती, पण जशी मी तुम्हाला सांगितलं की ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर नव्हती केलेली, पण सक्सेसफुल झालेली माझी ती रेसिपी. फर्स्ट टाइम मी ती रेसिपी ट्राय केलेली, तर ती सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरात लवकर शेअर करेन. तर आता मस्तपैकी जेवते, कारण मला खूप सारी भूक लागली आहे आणि संध्याकाळी रात्री माझी 9:30ची ट्रेन आहे. परंतु आत्ता दुपारी जरा झोपणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो आमचा काय प्लॅन आहे तो अजून काही आमचा प्लॅन ठरलेला नाहीये. तर तो जो काय प्लॅन असेल तो मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता इथे जेवणं सगळ्यांची झाली आहेत आणि सगळीजण बघा इथे जय, करण आणि आई हे सगळीजण आईस्क्रीम खाता खाता बघतायत कॉन्जरिंग पार्ट 2. तर जयला भूताचे पिक्चर फार आवडतात. थिएटर मध्ये बसलाय का रे? काय रे? अभ्यास नाही, सकाळी उठले मग संपले आणि मग सुट्टी लागली लगेच. पण मग ट्युशन वगैरे मग काय पुढचा मे महिन्यातला प्रोग्राम? जयू येईल ना आपल्याला फिरे? जयू आपल्याला एक दिवस तिकडे जायचंय, माहितीये तुला? कैची लागेल रे, ठेव जरा. तुला ट्युशनला सुट्टी काय घ्यायची आहे तुला? रिलॅक्स करायला फार आवडतं, अभ्यास सोडून बाकी सगळं आवडतं तुला, नाही काय रे? अभ्यास सोडून तुला सगळं आवडतं. किती मस्ती चालू आहे रे जय. तो बघ, पण त्याची करण त्याची बॉडी तेवढी लवचिक आहे म्हणून तो सगळं करू शकतो. आता तो पिक्चर लावलाय तो बघ ना. आई पण आमची खूप झोप मारते. बरं झालंय. हो, जयला आता आणताना 2 टी-शर्ट आणले तर ते तो घालून दाखवतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. दुसरा पण घालून दाखव टी-शर्ट. मला होतो का बघू दे तुला व्यवस्थित. बापूस चांगला. हा, बापूस चांगला नाही, त्याच्यावर काय लिहिलंय ते आम्ही वाचतो. बापूस चांगलोच तुझो. आऊस आणि बापूस चांगलेच तुझे. हा, बघू काय येतंय.
आय लव हापूस आणि माझा बापूस भारी आहेत ना. तुला अजून हवे तर अजून मागूया. कुठे नेऊन बांधतोस तिला आता? तिला कमी करून बांध. तिने सगळी माती बघ कशी काढून टाकली तिकडची. आजी तुकाच गाळी घालतली तर काय करतोय? नको. हा ते सगळं साईडला करून ठेव. ह्याला आजी ओरडेल म्हणून हा सगळं व्यवस्थित करून ठेवतोय. तू सोडलंसच का तिला? हे भाऊ तू सोडलंसच का तिला? गुणी बाळे आमचा हा. तर आताच थोड्या वेळापूर्वी करण आणि जय हे दोघंही क्लासला गेले. थोड्या वेळापूर्वी हर्षितचा फोन आलेला की मम्मा तू कधी येतेस म्हणून. तर त्याला मी सांगितलं की मी उद्या सकाळी येते, कारण तिकीट पण तसंच काढलं आहे. पण त्याच्या आधी मी त्याला सांगितलं की मी उद्या सकाळी नाही, अजून एक दिवस थांबते इथे, माझं अजून काम झालेलं नाही आहे. तो माझ्यावरती एवढा चिडला की त्याने लगेच फोन बंद केला. आणि ह्या दोघांचं पण असं चाललं आहे की मावशी राहा ना, आपण कुठेतरी फिरायला जाऊ. कारण आमची खूप मजा चालू असते. जय, करण आणि हर्षित जेव्हा असतात ना तेव्हा तर मजा असतेच असते, परंतु आजीची पण त्यांच्याबरोबर खूप सारी मजा चालू असते. आई पण त्यांना म्हणजे अगदी आई त्यांच्याबरोबर जेव्हा खेळते तेव्हा अगदी लहानासारखी होऊन जाते. आईला पण आज बरं वाटलं की घर पूर्ण भरलेलं होतं. तर आता आई आता झोपली, बहीण झोपली आणि हे भाऊजी आता मुलांना दोघांना क्लासला घेऊन गेलेत. आता थोड्या वेळाने आम्ही जाऊ आणि जेवढ्या काजी आहेत आता पडलेल्या तेवढ्या सगळ्या गोळा करू. ही आमची जी आहे ना पिंछा, तुम्हाला दाखवते आमची पिंछा काय करते. तर ही आहे आमची पिंछा. तिचं आत्ता जेवते ती अजून पण. आणि आत्ताच तिने थोड्या वेळापूर्वी भाऊजींचा मार खाल्लाय, कारण तिने साईडला जी माती असते ना ती सर्व उकरून काढली. आणि ह्याचा सगळा ब्लेम नंतर मग जयवरती जातो, कारण ही जी आहे पिंछा आमची ती जयची फेवरेट आहे. सो हिने काही केलं तरी ओरडा कोणावरती जातो तर जयवर जातो. आता सध्या काय झालं हे बघा, मी दाखवते तुम्हाला. असे बोंडू तयार झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर असे छोटे छोटे ना असे किडे फिरतात आणि सारखे असे तोंडावरती येतात. हा बोंडू आहे इथे, हा बोंडू आहे आणि ही आहे त्याला काज. तर आता हे असं सर्व जाऊन आता गोळा करायचा आहे आणि त्यानंतर हा बोंडू काढून घेऊन म्हणजे बोंडू फेकून देणार आणि ह्या अशा काजी गोळा करायच्या आहेत. तर हे काम आहे. फक्त काय करायचं असतं, जेव्हा बोंडू आपण काढतो काज आणि बोंडू, सो त्याच्या वेळेला तो जरा सांभाळून काढावा लागतो. त्याचा डिंक जर लागला तर तो डिंक कधीच कपड्यावरचा किंवा कुठे जर, कारण माझं असं एकदा झालेलं की मला ना एकदा अशीच मी आणि आई गेलेलो आणि मी तो बोंडू असाच सहजच येलो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा डाग माझा इथे राहिला आहे आणि अजूनही तो पुसटचा डाग थोडासा इथे दिसतोय. कधी कधी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि आपण एखादं काम पटकन करून जातो. काही वेळेला माहिती असतं पण ते म्हणतात ना की ते लक्षात न निघून जातं आणि आपण चुकी करून बसतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याबरोबर अशी गोष्ट घडली आहे म्हणून. तर तो डाग अजून पण माझ्या इथे आहे. स्लाइटली जर तुम्हाला दिसत असेल तर असा बारीकसा डाग आहे इथे ह्या बाजूला, तो तसाच आहे, अजूनही तो डाग गेलेला नाही आहे. तर संध्याकाळी ह्या दोघांना मी घ्यायला जाणार आहे ट्युशनमध्ये आणि त्याच्यानंतर बघू कुठेतरी जायचा प्लॅन आहे, म्हणजे कुठेतरी खायला जायचा प्लॅन आहे. कारण ही दोघांची मजा असते ज्यावेळेला भेटत. मला सुद्धा इथे खूप बरं वाटतं. आणि नेक्स्ट टायमाला आता मी पुन्हा थोड्या दिवसानंतर हर्षीची जेव्हा सुट्टी पडेल तेव्हा कोकणात येणार आहे. तिकीटं काढलेली आहेत, 1-2-3 तारखेला मी पुन्हा येणार आहे आणि त्याच्यानंतर तेव्हासुद्धा काही कामं आहेत तर ती कामं करणार आहे. आजचं ज्या कामासाठी मी आलेली ते काम तर पूर्ण झालेलं. ही माझा आजचा 1 दिवसाचा प्लॅन होता. कदाचित माझा उद्याचा व्हिडिओ हा थोडासा लेट येईल, कारण आता मी संध्याकाळी आता उरलेला पूर्ण दिवसाचा माझा व्हिडिओ बनेल परंतु उद्या सकाळी जेव्हा मी पोचेन त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ अपलोड करायला घेईन. सर कदाचित व्हिडिओ थोडासा उद्या लेट येईल. सो प्लीज तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड की पटकन म्हणजे एका दिवसाची ही ट्रिप कोकणातली असल्यामुळे. आणि आज खूप काही नाही केलं आहे. सकाळी पूर्ण दिवस हे जे माझं काम होतं त्याच्यात केलं, कारण तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की जेव्हा गव्हर्नमेंटचं काम असतं की त्याची एक निश्चितता नसते की हे काम एवढ्या वेळेतच पूर्ण होईल. बट जेवढं होऊ शकलं तेवढं काम पूर्ण केलेलं आहे आणि आजचं काम तर पूर्ण झालं आहे. आता नेक्स्ट टायमाची जी आहे ती कामं नेक्स्ट टायमाला पूर्ण करणार आहे. तो येस आता थोड्या वेळ ते तर पडते मी, कारण झोप मला येत नव्हती, परंतु आता थोडंसं असं वाटतं की पडते आता थोडा वेळ. आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मुलांना घ्यायला जाणार आहे ट्युशनला
तेव्हा आम्ही काय काय मजा करणार आहे ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आता आम्ही चाललेलो आहोत निखिल्स कॅफेमध्ये कणकवलीच्या. जागा फक्त असली पाहिजे कारण इथे खूप, अरे वा आता मोठं केलं आहे. मोठं केलं ना. काय मागवत आहे मला? तर इथे पास्ता, पिझ्झा, रॅप्स, बर्गर हे सगळं मिळतं. पास्ता नको मला. बर्गर काय बर्गर आणि तुम्हाला बर्गर, चिकन बर्गर एक क्रिस्पी बर्गर कॉम्बो घेतोय. थांब राजा, सगळ्यांचं सांगू देत ना. ते नाही, माझ्या ज्याची ऑर्डर कॅन्सल आहे, बाकी सगळ्यांची ऑर्डर चालेल. भूक लागली तर देणार ना, जरा थांब ना जरा. हां तू त्यांना सांगून येतोस ते तुझं ऐकणार आहेत काय? जयला खूप भूक लागली तर तो विचारायला गेलाय त्यांना. 5 मिनिटं बोलताय अजून 5 मिनिटं थांब ना मग 5 मिनिटं. जन्म हां तुझं असं झालं असेल ना हर्षित सारखं. हर्षित बोलतो असं की आयुष्यात कधी बर्गर नाही खाल्लं. कसं ते आयुष्यात कधी बर्गर मी खाल्लं नाही. आईला सॉलिडच रे. ॲक्टिंग भारी करतोस मात्र. पनीरचा उत्साह जरा आवडतो. हा बाबांना बोलतो, बाबा दादा ना स्कूल सुटल्यावर मित्रांसोबत मोजितो आणि ब्लू कोरेको पितो शाळेत पण. आणि आपण तिथे जेव्हा कॅफेमध्ये येतो ना तेव्हा काय बोलत नाही. हे पण मी काय म्हणते, तो शाळेमध्ये तुमच्या मोजितो वगैरे मिळतो? मोजितो मिळत नाही, आम्ही आणतो बनवून आणता. तो कसा बनवता? किंवा शाळेतच बनवतो. आता कसा बनवतात? लिंबू आणायचे, एक सोड्याची बॉटल आणतो, पाण्याची बॉटल आणतो लास्टच्या दिवशी. मग काहीतरी एक पुदिना आणतात. मग बर्फ नाही आणत कारण थंड पाणी आणतात एकदम बर्फात. मग मिक्स करायला झालं लिंबू. आणि तुम्ही काय करता? आम्ही लेमन सोडा बनवतो. कसं लेमन सोडा बनवता? लेमनचं स्पेलिंग सांग. व्हेरी गुड. आम्ही हे घेतो, एक ग्लास घेतो, सगळे लिंबू आणायला सांगतो. सगळे आणतात अख्ख्या वर्गात सगळेजण लिंबू घेऊन येतात. थोडेसे 2 आणायला सांगतो. मग सोडा ओततात, पाणी ओततात, पुदिना ओततात, लिंबू पिळतात आणि मिक्स करतात. परत थोडासा सोडा ओतायचा, मिक्स करायचा, स्टॉव घालायचा. एक नंबर बनतो ना. पण मग देता कोणाकोणा? तुम्हीच मित्र पिता? नाही, टीचरांना देतात. टीचर तुम्ही पण एक टेप नाही रे, एक सिप मारा. एक पेक मारा. हे अरे चप्पल काढून कुठे मंदिरात आलायस की काय? चप्पल काढलेस ते. तू काय ट्रेनने चाललंस? माका जाऊचा ट्रेन आहे मुंबई. तू काय उगाच काय हो सांगतो? काय रे उगाच काय हो सांगतो? हा हे काय आलं? चिकन पॉपकॉर्न आणि बर्गर. हे करंटच आहे. हे चिकन पॉपकॉर्न माझे. नाही तुझे ना. हे पण बर्गर त्याचा आहे. बर्गर किती लिहिले? 2. त्यामध्ये एकच आहे. फ्राईज येणार, फ्रेंच फ्राईज पण. हे तर सुरुवात कर. असू दे, खा जाऊ दे रे करण. मग तो फ्रेंच फ्राईज पण तू मागणार. मग ते असं नको रे, एक नको देऊ, दे रे त्याला. तुझा कोणता आहे? चिकन क्रिस्पी. दोघांचे चिकन क्रिस्पीच आहे. सॉस दे त्याला. बस पेपर रंगवू नको त्यांचा.
तुझा आवाज येत नाहीये. चांगला आहे जय. बिलकुल रेंज मध्ये लास्ट पडेल. खूप प्राजक्ताला विचार. हे तुझे आणि माझे फ्रेंच फ्राईज घे करण. पेरी पेरी घातलाय. पेरी पेरी घातलंय. अरे बापरे, मला नाही आवडत पेरी पेरी, मला तर नॉर्मलच आवडतं फ्राईज. ठीक आहे चालेल, जे तू खाशील ना माझे. आम्ही आलो आता निखिल्स कॅफेमध्ये आणि मुलांनी खूप साऱ्या गोष्टी मागवल्यात. चिकन, पॉपकॉर्न, बर्गर, अशीच आमची मजा असते सगळ्यांची. आम्ही हर्षदला खूप मिस करतोय. हर्षद गेल्या टायमाला आम्ही हर्षदला सुद्धा घेऊन आलेलो, परंतु आज हर्षद नाही आमच्याबरोबर. तर आम्ही आता पटकन सगळं संपवतो, कारण माझी आता 9:30ची ट्रेनसुद्धा आहे. मी आता पिझ्झा मागवलं आहे. पिझ्झा व्हेज मागवलं आहे, कारण मला व्हेज खायचं होतं, नॉनव्हेज मला खायचं नव्हतं. तर मला चिकन पिझ्झा नाही आवडत, व्हेज पिझ्झाच आवडतो. तर मग आता आम्ही मागवलेला आहे पनीर चीज पिझ्झा. खूप सारं चीज आहे ना. चलो तर आपण स्टार्ट करूया आता पनीर पिझ्झा. सो येस, आता आम्ही मस्तपैकी खाऊन पिऊन आलेलो आहे. आता माझी 9:30ची ट्रेन आहे आणि आत्ता घड्याळात 8:30 झालेत. सो पटकन तयार होते आणि निघते. खूप थकली आहे, कारण आता आम्ही खूप चालत आलो. गाडी बिघडली आहे, सो त्याच्यामुळे आम्ही आता चालत आलो. आम्ही गाडी तिथेच लॉक केली आणि भाऊजींना फोन केला की गाडी खराब झालेली आहे, सो ते आता काम करून घेतील. तर खूप थकलेली आहे. 8:30 झालेत. पटकन तयार होते आणि निघते आता ट्रेन पकडायला, कारण 9:30ची आहे. इकडनं जायला 20 मिनटं लागतात. सो आता पटकन कपडे चेंज करते. बघूया कपडे चेंज करायलासुद्धा वेळ मिळाला तर, नाहीतर आता अशीच निघणार आहे. बॅग घेते आणि निघते आता मी स्टेशनला जा. छान वाजवतोस रे. टॉम अँड जेरीचं गाणं पण आहे. टॉम अँड जेरी वाजव. काय वाजवतोस ते वाजव. हे नक्की टॉम अँड जेरीचं म्युझिक आहे असं वाटतंय. सरसकट वाजवत चाललंय. त्याला वाजून दाखवू देत ना बाळा. टॉम अँड जेरीचं असेल ते जे माझं येते. मी निघते आता. सगळं घेते माझं बरोबर. परत येईल. ओके. अगं थोड्या दिवसात येणार आता परत तुम्ही. हा आता थोड्या दिवसात मी येणार आहे की नाही परत आता, है ना. तुम्हाला पिठी मटकी सगळं सामान दिलंय एवढं. हा दर टायमाला काय दिलं पाहिजे का. अगं हो, पण दर टायमाला तू प्रत्येक टायमाला आल्यानंतर देते. चार्जर घेतला. पर्स घ्यायची, मेन म्हणजे पर्स. मोबाईल एवढ्याच गोष्टी. नाही आहे, मोबाईल घेतलाय. तिकीट कुठे आहे. हा तिकीट आहे. तिकीट मोबाईल मध्ये. तिकीट आपल्याकडे नसतं. हे सामान गाडीत ठेवून येणार होती वरती. गाडीत सामान बाबांच्या पाया पडते. नको, पर्स हातातच घेतली पाहिजे. चलो गाडी खाली लावली आहे. मग आता स्टेशनच्या इथे पप्पू भेटेल. मग त्याला म्हटलं इथे कशाला येतोस परत, मग त्याला तिथे नेऊन देते गाडी. चलो सामान घेतलं. मोबाईल मध्येच आहे ना तिकीट, त्याच्यामुळे नाही पर्स सांभाळते. तेवढा सामान घे. सामान आणि नाहीये काय बघूया. आंबे मिळाले तर घेते नाक्यामध्ये. हे कुठला काय काय कागद आणि तो भोळा कोणतरी टाकलाय जयने असणार ते. तर तुला दिलायचं घे. चला येऊ येतात पोरगे. चलो पिंचा बाय. पाय हात दे. सेकंड पिंचा सेकंड तो बघ पाय नको बाळा. सेकंड पाय बी लावतात परत घाण तोंडात. रे स्वतःच हात घेतला. आणि तर आता मला स्टेशनला सोडायला आलेला आहे करण आणि जय. दोघंही माझं सामान घेऊन आले रेल्वे स्टेशनला सोडायला मला. तो कुठपर्यंत पोहोचला पण वरती. तो ट्रेनचे जो अनाउन्समेंट नाही झाले तर ट्रेन येईल आता थोड्या वेळात. तर आता कणकवलीला बाय बाय करून मी घरी चाललेली आहे मुंबईला.
आणि मला आत्ताच करण आणि जय स्टेशनला सोडायला आलेले. सो त्यांना मी सांगितलं जावा लवकर, कारण आता उद्यापासून त्यांचीसुद्धा शाळा चालू होते. तर असा होता माझा आजचा कोकणातला एक दिवस. खूप घाईघाईतला, सगळी कामं संपली आहेत. उद्या पुन्हा रुटीन चालू होतं आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.